त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे माझ्यासंग हिंडत होतात, मी पडलोच कस काय. मग मागच्या बारीनं लोकांनी जसे उत्तरं दिले तसे ह्या बारीनं द्या. मागच्या बारीनं पडणारे विचारायचे महाराष्ट्रातले म्हणतो तुमचे दल्ले नाही बरं का, तिकडं लांबचं सांगतो मी, इकडं नाही सांगत. ते उत्तर द्यायचे मी मतदान केलं तेव्हा पण त्यांनी केलं नसं. त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं मी केलं तेव्हा पण येणेच केलं नाही. त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं त्यांनी नाही केलं राव, त्यांनी केलं राव, येणेच नाही केलं. नुसते ढाकला टाकली. शेवटी ते म्हणलं मी पडलोच ना, जाऊन उत्तरच देऊ नको. मराठ्यांनी यावेळेचा गनिमी कावा वापरलेला कोणालाही कळाला नाही आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून दाखविल्या. जर त्रास झाला तर जात आणि जातीचे लेकरं डोळ्यासमोर ठेवायचे. कित्येक पण केसेस होऊ द्या, माग कुणी हटायचं नाही. मी हटलो नाही. माझ्यावर यासाठी आहे, माझ्यावर इतक्या केसेस आहेत. 10 मिनिटं वेळ आहे, बोलू का? माझ्यावर इतक्या केसेस आहेत, माझ्या घराला नुसत्या चिठ्ठ्या चिटकेल्यात नोटिशीच्या. मग भिताडच ओळखत नाही, भिताड हे का कागद आहेत. मग वकील सुद्धा मला कदरले, कारण ते नुसत्या नोटिसाच्या वकील म्हणतो याला सोडूच कावा कावा. एक तर वकिलाला माझ्याकडून फायदा नाही, माझ्याजवळ 8 आना नाही. म्हणजे त्याला तिकीट त्याच लावावं लागतं वकिलाला, उभा त्यालाच राहायचं, परत येताना खर्ची त्याला मलाच द्यावं लागत. असं गिरायक लागलोय मी त्यांना. पण मायबाप हो, मी हटत नाही, फक्त या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावली. माझ्याजवळ हाय काय, मी जर आंघोळीला कपडे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे आंघोळीला काढलेले कपडे घरचे तपासतेत खिसे, कारण तुमच्या 10ची कोयना नोट निघती. मी जर आंघोळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत. त्याला माहिती याचं भिजारी याचं रुपयाच नाही, याचं खिशात हात घालून वेळ घालायचा कशाला. मी परवा गाडीत बसल्यावर सांगितलं, एक दिवस मला डास पायाला चावत होता. मी त्या डासाला हाणलं सुद्धा नाही. म्हणलं काय करतो बघू. थोड्या वेळ ते झटलं निघून गेलं. त्याला खायलाच काही सापडलं नाही. ती किती सोंड घातली तरी हाडूकच लागायचं खाली. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे. मला त्यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी दम लागतं, उतरायचं म्हणलं तरी दम लागतं. मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 मिनिटं तरी लागतात माझ्या माऊल्यानं. माझं उपोषणानं इतकं शरीराचं वाटोळं झालंय की माझ्या वेदना फक्त मला माहिती. माझा मायबाप मराठा समाज माझ्यावरती लेकराप्रमाणे माया करतो, म्हणून माझ्या वेदना मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समाजासमोर येऊ सुद्धा देत नाही. कारण माझा समाज माझ्यावरती इतकी माया करतो, मला थोडा जरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असतं. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानला आणि त्यांनी मला लेकरू मानलंय, मला कितीही वेदना झाल्या तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. मला समाज मोठा होताना बघायचंय, त्याला मला भावनिक नाही होऊ द्यायचं. ज्या ज्या लेकराला आरक्षण मिळालंय त्या लेकराचा लाखांना फायदा होऊन तो आज अधिकारी बनायला लागलाय. रोज 10-15 जण भेटायला येत आहेत.